नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण परत एकदा इंटरव्ह्यू करणार आहोत दादांचा। तर आपण आज बघणार आहोत कुक्कुटपालन, जे नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यात नाकोडे गावात आहे। आणि आज आपण दादांना सगळ्या प्रश्नांची उत्तर विचारणार आहेत। तर दादांना मला पहिला प्रश्न असा आहे, तुम्ही पहिले शेळी पालन टाकलं होतं, मग हे कुक्कुटपालनचं तुमच्या डोक्यात कसं काय आलं? शेळी पालन आता जमत नाही वयमानानुसार, त्याच्यामुळे आता कुक्कुटपालनाकडे कुक्कुटपालन। मग आता तुम्ही शेळ्या नष्ट करून टाकल्या? नाही, आहेत तशा 5-7 काय कमी करण्याचं काय कारण? कमी करण्याचं असं, त्यांना चारा जास्त लागतो, शेतातून चारा आणणे टाकणे ते आता वयमानानुसार जमत नाही। त्याच्यामुळे मग हे कुक्कुटपालन कसं थोडंफार पाठीवर फीड टाकून दिलं, विषय संपला। मग आता त्यांना जास्त खर्च आहे की कुक्कुटपालनाला? कुक्कुटपालनाला खर्च जास्त आहे, उत्पन्न कमी आहे। बकरी पालनाला खर्च कमी आहे, उत्पन्न जास्त आहे, पण ते आता वयमानानुसार होत नसल्यामुळे ते परिस्थितीनुसार तुम्ही बदल केला। शेळी पालनामधून कुक्कुटपालनात आले। मग हे तुम्ही जे आहे हे कुठलं वापरलेलं आहे तुम्ही ब्रीड? याचं ते गावठी मधलं आहे, गावरान मधलं। गावरान आहे हे? पूर्ण गावरान आहेत? हा। आणि किती पक्षी आहेत हे सगळे? हे असतील 200-100। आणि तुम्ही सुरुवातीला किती आणले होते? मोठे आणले होते की छोटे आणले? छोटे आणले होते 200 पिल्ल। 200 पिल्ले 1 महिन्याचे? एका महिन्याचे। आणि आता त्यांचे काही तुम्ही अजून प्रोडक्शन केलं का नंतर अजून? नाही, ते 200 मध्ये संपूर्ण विकले गेले ते। आता नवीन आहेत। आता हे नवीन तुम्ही घरीच तयार केले। मग तुम्हाला घरी तयार करण्यासाठी काय साधन काय तुमच्याकडे? मशीन आणलेलं आहे, इक्युबेटर आणलेलं आहे। त्याच्यात तुम्ही किती अंडे ठेवू शकता? 300 अंडे। त्याला किती दिवस लागतील मग पिल्ले काढायला? 21 दिवस। 21 दिवसात पूर्ण किती अंडे? 300 अंडे ठेवता तुम्ही, त्याच्यात सरासरी किती पिल्ले निघतात? तरी माझ्या मते 250च्या आसपास निघतात। म्हणजे 50 अंडे असे आहेत की ते 50-60 अंडे खराब होतात। यांना तुम्ही खायला वगैरे काय वापरता? फीड काही मकाचा बरडा काही हे टाकतो। हे एवढं तुम्ही शेड वापरलेलं आहे? हा। आणि ही जाळी कशासाठी? हे कावळे अंडे घेऊन जातात किंवा काही ससाना वगैरे येतो, कोंबडी पिल्ल घेऊन जातात, त्याच्यामुळे ही जाळी टाकलेली। बर। मग यांना अजून काही दुसरी नुकसान? बिबट्याची। बिबट्या येतो का इथं? रात्री येतो। पूर्ण दिवसभर असेच बाहेर फिरत राहत आहे? बाहेर फिरत पूर्ण आजाद आहे तिथं आता? हा। म्हणून मला वाटतं यांची ग्रोथ चांगली झालेली आहे। मी 2-3 जागेवर व्हिजिट केलेलं होतं, पण तिथं कसं आहे खूप त्यांचं शरीर कमकुवत आहे। पिसं पण कमी होतात ना। हा। ह्या आहेत का तुमच्या कोंबडींचे पिल्ले? हा। आता दुसरा लॉट काढलेला आहे का? तिसरा लॉट काढलेला आहे। एवढे पिल्ले आहेत, मग यांना खाण्यापिण्यासाठी कसं काय? खाण्यापिण्यासाठी इथंच सोय केलेली। खाण्यापिण्यासाठी इथंच सोय केली? त्यांचं फीडचं डबं इथंच भरलेलं आहे, पाणी भरून द्यायचं। मग इथं आता डायरेक्ट पॅक झालेलं आहे तुमचं? 10 रुपये प्रति अंडे। देशी अंड तुम्ही 10 रुपयात विकता? चांगलं आहे। मग जी कोंबडी आहे तिचा काय रेट असतो मग विकण्यासाठी? कोंबडी अंडा देणारी कोंबडी जर असली तर 400 रुपये, आणि कोंबडा असला तर 700-750-700 रुपये। हा, म्हणजे जर का तुम्हाला जर व्हिडिओ मार्फत जर कोणाला सांगायचं असेल तर जसं वेट असेल तसं, जसं वजन आहे तशा पद्धतीने ते विकलं जाईल। आणि समजा आता जर का 2 किलोचा कोंबडा आहे जिवंत, तर मग त्याची सरासरी किंमत किती दिली जाईल? 750 रुपये। 750 रुपये। बर। नवीन कुक्कुटपालन करायचं म्हणजे त्यांना मेडिसिन वगैरे, सर्वात पहिली गोष्ट मेडिसिन कोणती द्यायची, काय द्यायचं, कसं द्यायचं हे माहिती करून घेणं, मग पोल्ट्री कुक्कुटपालन करणं। त्याच्यात पण इन्व्हेस्टमेंट करायचीच आहे। कोणी जर कुक्कुटपालन सुरू केलं आणि हा व्यवसाय असा आहे, दुसऱ्याच्या भरोश्यावर नाही, स्वतः केलेलंच बरं। एखादा माणूस ठेवला आणि तो फक्त चारा पाणी करल, त्या पक्ष्याचा काय कोणाची तब्येत बिघडली का काय, काही बारीक निरीक पाहणार नाही।